नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. बघू शकता की 1 जूनला आपली महाराष्ट्र गट क पूर्व परीक्षा होणार आहे. आणि त्या संदर्भात आपण अपेक्षित चालू घडामोडीची आपण एक सिरीज सुरू करत आहोत. त्या अपेक्षित चालू घडामोडीचे जे सिरीज चालतील आणि त्याच्यात आपण एक्सपेक्टेड प्रश्न कसे येणार आहेत ते आपण बघणार आहोत. 1 डिसेंबरची झालेली राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, 2 फेब्रुवारीची गट ब पूर्व परीक्षा असेल, त्याच्यात आपण बघू शकता किती फ्लिप झालेला आहे करंट अफेअर्स की डिसेंबरची जी राज्यसेवा पूर्व परीक्षा होती त्यात करंट अफेअर्स डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड आले आणि आपल्याला टॅकेबल होतं ते सर्व. पण आपण जर गट बच्या परीक्षेमध्ये बघितलं की आपल्याला असे अनपेक्षित करंट अफेअर्स आले की जे आपण म्हणजे नॉर्मली आपण जे अवॉइड करतो आणि हे सगळं आपल्या वाचण्यात आलेलं नसतं आणि त्या प्रकारे करंट अफेअर्स झालेलं होतं. पण त्या सगळ्याचा मिक्सचर म्हणून एक अपेक्षित चालू घडामोडीची आपण एक सिरीज घेऊन आलो आहोत. त्याच्याने जी येणारी जी गट क पूर्व परीक्षा आहे त्यात दोन्ही प्रकारचे आपल्याला प्रश्न जर आले तर कसं सॉल्व्ह करायचं आणि त्याच्यातलंच अपेक्षित कसे येऊ शकतात हे आपण एक सिरीज चालू करत आहोत. चला, पहिला प्रश्न. भारताने अलीकडेच खालीलपैकी कोणत्या देशासोबत ग्रीन अँड डिजिटल शिपिंग कॉरिडॉर (GDSC) विकसित करण्यासाठी इरादा इरादा पत्रावर स्वाक्षरी केली आहे? जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स. तर याचं योग्य उत्तर असेल सिंगापूर. लक्षात ठेवायचं आहे की ग्रीन अँड डिजिटल शिपिंग कॉरिडॉर भारताने कोणाबरोबर करार केलेला आहे? सिंगापूर बरोबर. चला, नेक्स्ट प्रश्न. प्रसिद्ध चित्रपट निर्माते भारती राजा यांचे पुत्र प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक मनोज भारती राजा यांचे नुकतेच 48व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते कोणत्या चित्रपट उद्योगाशी संबंधित होते? हे रिसेंट न्यूज आहे, बघू शकता. कन्नड चित्रपट उद्योग, मल्याळम चित्रपट उद्योग, तमिळ चित्रपट उद्योग या तेलुगू चित्रपट उद्योग. तर ह्याचं योग्य उत्तर आहे तमिळ फिल्म इंडस्ट्री, दॅट इज तमिळ चित्रपट उद्योग. चला, नेक्स्ट प्रश्न. आपल्याला स्पीडमध्ये फास्टमध्ये घ्यायचंय. हे तुम्ही बघू शकता रिव्हिजनच्या वेळी पण तुम्ही 2x स्पीडवर बघू शकता हे सर्व लेक्चर्स. 2025च्या 10व्या रायसीना संवाद कार्यक्रमाची संकल्पना काय आहे? रायसीना म्हणजे जिथं दिल्लीमध्ये संसद भवन आहे त्या जागेला आपण रायसीना हिल्स म्हणून आपण बोलतो. मग त्याचं थीम काय आहे? वैश्विक आरोग्य आणि शाश्वतता, कालचक्र, लोक, शांती आणि ग्रह, डिजिटल अर्थव्यवस्थे भवितव्य, जगाचे रूपांतर, एक नवीन दृष्टिकोन. तर ह्याचं योग्य उत्तर आहे कालचक्र, पीपल, पीस अँड प्लॅनेट. म्हणजे कालचक्र, लोक, शांती आणि ग्रह. लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. रायसीना हिल्स जसं सांगितलं जिथं भारताचा संसद आहे त्या पूर्ण जे क्षेत्र आहे त्याला आपण रायसीना हिल्स म्हणून ओळखलं जातं. रंगपंचमी गैर शोभायात्रेत लाखो लोक सहभागी होणार आहेत. इंदोरमधील गैर मिरवणूक कोणत्या ऐतिहासिक राजघराण्याशी संबंध आहे? बघू शकता रंगपंचमी झालेली आहे आणि तिथं जे इंदोरमध्ये जे गैर मिरवणूक निघाली आहे, गीर प्रोसेशन, ते कोणत्या घराशी संबंधित आहे? गुप्त, होळकर, मराठा, मौर्य. माहीतच असेल इंदोरमध्ये आपलं कुठलं हे आहे? होळकर. येस, होळकर घराणं हे इंदोर आहे आणि इंदोरचं जे क्रिकेट स्टेडियम आहे त्याला आपण होळकर स्टेडियम म्हणून आपण ओळखलं जातो. चला, नेक्स्ट. 2025च्या फ्युचर ऑफ स्पीच अभ्यासानुसार 33 देशांमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? म्हणजे इंडिया रँक्स इन विच पोझिशन इन द फ्युचर ऑफ फ्री स्पीच स्टडी अमंग द 33 कंट्रीज? 8व्या, 16व्या, 24व्या, 32व्या. तर फ्री स्पीच मध्ये 24व्या स्थानावर आहे आपण. लक्षात ठेवायचं आहे 24वं स्थान फ्री स्पीच मध्ये. AI आणि रिअल टाइम ट्रान्सलेशनचा वापर करून संसदीय दस्तऐवज आणि सुलभता वाढवण्यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला आहे? डिजिटल भारत सभा, AI संसदीय सहाय्यक, लोकसभा वाणी, संसद भाषिणी. तर हे भरपूर चर्चेत होता. जर प्रेस ब्युरो ऑफ इंडियाची जर वेबसाईट बघितली असेल तर डायरेक्ट होतं की संसद भाषिणी म्हणून आपण एक ते टूल वापरतो आहे की त्याच्यामुळे डायरेक्टली रिअल टाइम मध्ये ट्रान्सलेशन होणार आहे. जसं समजा आता मी मराठीत बोलतोय आणि कोणाला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर डायरेक्टली संसद भाषिणी वापरून ते डायरेक्टली त्यांना इंग्लिशमध्ये हे सेम ट्रान्सलेशन अवेलेबल होणार. चला, नेक्स्ट. 2025च्या आंतरराष्ट्रीय वन दिनाची संकल्पना काय आहे? वन व हवामान बदल, वन व जलसंवर्धन, वन व भोजन, वन व जैवविविधता. तर याचं उत्तर आहे फॉरेस्ट अँड फूड, वन व भोजन. चला, नेक्स्ट प्रश्न. राम सुतार यांना सन्मानित केल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव काय? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. येणारी जी आदिवासी परीक्षा असेल, MPSC मेन्स असेल, MPSC गट ब ची मेन्स असेल आणि गट क ची प्रिलिम्स असेल, यात देखील हा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत आणि बरेच सरळ सेवा परीक्षा आहेत त्यात पण येण्याचे चान्सेस आहेत. महाराष्ट्र रत्न, महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र राजा. तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र भूषण. महाराष्ट्र भूषण आहे जे की महाराष्ट्राचा सर्वोच्च जे बघू शकता नागरी पुरस्कार आहे.
ते देण्यात आलं आहे. राम सुतार म्हणजे जे आपले कलाकार आहे, मूर्ती बनवतात, ते स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यांनीच आपलं सरदार वल्लभभाई पटेलची मूर्ती डिझाईन केलेली आहे. तसंच भारताचं जे सर्वोच्च नागरी पुरस्काराला आपण बोलतो भारतरत्न. भारतरत्न लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय अजन्म बालक दिन केव्हा साजरा केला जातो? अजन्म म्हणजे अनबॉर्न चाइल्ड ऑब्झर्व डे कधी? 15 मार्च, 20 मार्च, 25 मार्च, 30 मार्च. तर योग्य उत्तर आहे 25 मार्च. मार्च महिन्यात लक्षात ठेवायचे की 8 मार्च आपण महिला दिन म्हणून पण 8 मार्च महिला दिन, 8 मार्चला आपण महिला दिन बनवतो. तसंच 14 मार्च जो आहे वर्ल्ड स्लीप डे असतो. म्हणजे झोपण्याचं महत्व काय आहे? वर्ल्ड स्लीप डे 14 मार्चला आपण बनवतो. मग 25 मार्चला अनबॉर्न चाइल्ड, इंटरनॅशनल डे ऑफ अनबॉर्न चाइल्ड. ओके, चला नेक्स्ट. ॲलेक कोलेट कोण होते ज्यांच्या अपहरणामुळे आंतरराष्ट्रीय अपहरण व बेपत्ता कर्मचारी एकात्म दिनची स्थापना झाली? संयुक्त राष्ट्र शांती सैनिक, संयुक्त राष्ट्राचे राजदूत, संयुक्त राष्ट्राचे न्यायाधीश, संयुक्त राष्ट्राचे पत्रकार. म्हणजे हे काय? हु वॉज ॲलेक कोलेट whose abduction led to the establishment of the International Day of Solidarity with Detained and Missing Staff Member. तर योग्य उत्तर आहे UN चे जे जर्नलिस्ट आहेत, संयुक्त राष्ट्राचे पत्रकार आहेत. लक्षात ठेवायचं आहे ॲलेक कोलेट. भारतीय नौदलाने पहिले भारत आफ्रिकन सरावाची घोषणा केली. या सरावाचे नाव काय? ऐकिमी महासागर, IOS सागर, INDAF. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऐकिमी, AIKEYME. लक्षात ठेवायचा, हा पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न, IPCCच्या उद्दिष्टानुसार दीर्घकालीन सरासरी तापमान वाढ 1.5 डिग्रीपेक्षा कमी करण्यासाठी जगाने कोणत्या वर्षापर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य केले पाहिजे? असं जे टार्गेट ठेवलंय की 1.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी 2035, 2050, 2060, 2070. योग्य उत्तर आहे 2050. 2 मार्च 2025 रोजी कोणत्या देशाने युक्रेनसाठी $2 अब्ज क्षेपणास्त्र करार जाहीर केला? म्हणजे विच कंट्री अनाउन्स अ 2 बिलियन मिसाईल डील फॉर युक्रेन ऑन 2 मार्च? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंगडम. तर योग्य उत्तर आहे युनायटेड किंगडम. मॅक्झिमम लोक हे त्यांना वाटेल अमेरिकाने केलंय, पण अमेरिका नाही आहे, युनायटेड किंगडम आहे. दिल्ली विमानतळावर नुकतेच सुरू करण्यात आलेले UTAM म्हणजे काय आहे? याचा उद्देश ऑपरेशन्स वाढवणे आहे. तर नवीन सामान हाताळणी प्रणाली, प्रवासी सुरक्षा तपासणी साधन, फ्लाईट शेड्यूलिंग सॉफ्टवेअर, एक प्रगत एअरसाइड व्यवस्थापन प्रणाली, ॲडव्हान्स एअरसाइड मॅनेजमेंट सिस्टीम. याचा आन्सरच आहे आणि ॲडव्हान्स एअरसाइड मॅनेजमेंट सिस्टीम. दिल्ली विमानतळावर जे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण बोलतो. फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स FILA 2025 मध्ये आयकॉन ऑफ एक्सिलन्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? सौरव गांगुली, जय शाह, नीता अंबानी, राहुल द्रविड. तर योग्य उत्तर आहे जय शाह. फोर्ब्स इंडियाच्या जे लीडरशिप अवॉर्ड्स मध्ये आहे ते जय शाह यांना आयकॉन ऑफ एक्सिलन्स हा अवॉर्ड देण्यात आला आहे. जय शाह ICCचे देखील चेअरमॅन आहेत. लक्षात ठेवायचं, अमित शाह यांचे पुत्र आहेत. 2025च्या पहिल्या 2 महिन्यात कोणता देश श्रीलंकेचा सर्वोच्च पर्यटन स्रोत राहिला, जिथे जवळपास 80,000 पर्यटक आले? रशिया, युनायटेड किंगडम, भारत, चीन. तर योग्य उत्तर आहे भारत. कोणत्या आंतरराष्ट्रीय महासंघाने त्यांच्या सामूहिक संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी 800 अब्ज युरोची संरक्षण योजना प्रस्तावित केली? उत्तर अटलांटिका करार संघटना, शांघाय सहकार्य संघटना, युरोपियन युनियन. या आता कलेक्टिव्ह म्हणजे सामूहिक सुरक्षा करार संघटना. तर योग्य उत्तर आहे युरोपियन युनियन. युरोपियन युनियन. 800 अब्ज डॉलर्सचा युरो. बघू शकता युरोमध्ये जर डील झाली आहे तर काहीतरी युरोपियन देशच असू शकतो. शांघाय आपला हेच नसणार, नॉर्थ अटलांटिकचा पण काही संबंध येत नाही. एलिमिनेशन मेथडने आपल्याला करायचे. कला क्षेत्रातील योगदानासाठी कोणत्या अभिनेत्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? अशोक सराफ, रितेश देशमुख, सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी. तर योग्य उत्तर आहे अशोक सराफ. पुन्हा एकदा व्हेरी इम्पॉर्टंट, पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे अशोक सराफ यांना. राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी मिशन स्टिअरिंग ग्रुप 9च्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? नरेंद्र मोदी, भूपेंद्र यादव, JP नड्डा, राजनाथ सिंग. तर योग्य उत्तर आहे JP नड्डा. JP नड्डा राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी मिशन स्टिअरिंग ग्रुपचे बैठकीचे अध्यक्ष.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताकडून झालेल्या पराभवानंतर कोणत्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट स्टारने आंतरराष्ट्रीय एकदिवस क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? जे सेमीफायनल झाली भारत आणि ऑस्ट्रेलिया, त्याच्यातनं ऑस्ट्रेलिया हरली आणि त्याच्यानंतर त्यांच्या एक प्लेयरनी निवृत्ती घेतलेली आहे, रिटायरमेंट घेतलेली आहे. ते प्लेयर कोण? स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क. तर योग्य उत्तर आहे स्टीव्ह स्मिथ. चला, डॉक्टर मनसुख मांडविया यांनी खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 ची घोषणा केली. या कार्यक्रमात 1230 पॅरा खेळाडू डॅश क्रीडा प्रकारात स्पर्धा करतील. म्हणजे 1230 खेळाडू आहेत ते किती स्पर्धेत हे करणार आहेत, भाग घेणार आहेत? 5, 6, 7, 8. योग्य उत्तर आहे 6. नेक्स्ट प्रश्न. मार्च 2025 मध्ये सेंटर फॉर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट लॉ ने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे विषय काय आहे होता? म्हणजे व्हॉट वॉज द थीम विचारली आहे ऍक्च्युली. भविष्याचे नॅव्हिगेटिंग औद्योगिक धोरण आणि जागतिक स्पर्धात्मकता, जागतिक व्यापाराचे भविष्य, शाश्वत औद्योगिक विकास, जागतिक व्यापारात WTO ची म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची भूमिका. तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, नॅव्हिगेटिंग द फ्युचर इंडस्ट्रियल पॉलिसी अँड ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस. भविष्याचे नॅव्हिगेटिंग औद्योगिक धोरण आणि जागतिक स्पर्धात्मकता. चला, नेक्स्ट. भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच डॅश आणि AI संगणक पोर्टल यांचे इंडिया AI मोहिमेअंतर्गत उद्घाटन केले आहे. भारत AI, DG AI कोश, टेक AI. तर योग्य उत्तर आहे AI कोश. चला, नेक्स्ट. जागतिक दहशतवादी निर्देशांक म्हणजे ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 नुसार कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी ग्रस्त देश बनला आहे? इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरिया. तर आन्सर आहे पाकिस्तान. चला, नेक्स्ट. MSME वित्त पुरवठा वाढवण्यासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजे सिडबीने कोणत्या बँक सोबत भागीदारी केली आहे? ICICI बँक, ऍक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक. तर योग्य उत्तर आहे फेडरल बँक. चला, नेक्स्ट. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जे 8 मार्चला असतो, महिलांना विम्यावर सवलत देण्यासाठी फोन पेने कोणती मोहीम सुरू केली आहे? नायकांचा विमा उतरवणे, महिलांची सुरक्षा आणि तेच भविष्याचे रक्षण करणे, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण. तर हे इन्शुरिंग हिरोज, नायकांचा विमा उतरवणे, हे आपलं महिला दिनानिमित्त विम्याचा सवलत देण्याचं म्हणजे फोन पेने सुरू केलेली मोहीम आहे. कोणत्या मंत्रालयाने सुधारित बँकनेट लिलाव पोर्टल सुरू केले आहे? वित्त मंत्रालय, गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय. ह्याचं योग्य उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, वित्त मंत्रालय. चला, नेक्स्ट प्रश्न. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी समर्पित आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आयोग स्थापन करण्यात आले आहे. केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र. तर योग्य उत्तर आहे केरळ. असले जे काही जे होतात ना, हे काहीतरी आपल्या देशात काहीतरी नंबर 1 ला घडतंय, आता पहिल्यांदाच घडतंय, मॅक्झिमम केरळच आन्सर असतं. आपल्या अशा ऑब्झर्वेशन मध्ये दिसेल आपल्याला, PYP मध्ये पण आपल्याला तेच दिसेल. 2032च्या ऑलिम्पिक खेळानंतर प्रतिष्ठित गाभा स्टेडियम पाडले जाणार आहे. व्हिक्टोरिया पार्क परिसरात 7,000 प्रेक्षक क्षमता असलेले नवीन स्टेडियम उभारण्याची योजना आहे. 2032चे ऑलिम्पिक कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहे? ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा. सर योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. जे गाभा स्टेडियम आपण बघू शकता, भारत ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच झालेला, उतरा गाभा का घमंड, तिथं आपण अजिंक्य रहाणे आपले कॅप्टन होते आणि त्यावेळेला ऑस्ट्रेलियाला आपण जबरदस्त तिकडं आपण हरवलेलं. तेच गाभा स्टेडियमच रूपांतरित होणार आहे. चला, नेक्स्ट प्रश्न. मार्च 2025 मधील ताज्या अध्ययनानुसार ICC महिला T20 फलंदाजाच्या क्रमवारीत कोणती क्रिकेटपटू अव्वल स्थानावर आहे? स्मृती मंदाना, तहलिया मैग्रा, हरमनप्रीत कौर, बेथ मुनी. तर योग्य आहे बेथ मुनी. लक्षात ठेवा, स्मृती मंदाना नाही आन्सर, बेथ मुनी आहे. साखळ्यांकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन डेटा चालित धोरण आणि नवोपक्रम मजबूत करण्यासाठी कोणत्या शैक्षणिक संस्थेबाबत सामंजस्य करार केला आहे? IIT बॉम्बे, ISC बेंगलुरू, IIM अहमदाबाद, ISI कोलकाता. तर योग्य उत्तर आहे IIM अहमदाबाद. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 2024च्या मानवी हक्कांवरील लघुपट स्पर्धेत कोणत्या लघुपटाला प्रथम पारितोषिक मिळाले? देव, सीतेचे जीवन, हक्कांचा लढा, दूधगंगा खोऱ्यातील मृतप्राय जीवन रेखा. तर यस, आन्सर आहे दूधगंगा
खोऱ्यातील मृतप्राय जीवनरेखा. नेक्स्ट प्रश्न आहे, L&T फायनान्स लिमिटेडने कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, MS धोनी. जे मी डेली करंट अफेअर्सचे शॉर्ट टाकतो त्याच्यात पण हा प्रश्न कव्हर केलेला होता. जसप्रीत बुमराह हे L&T फायनान्सचे आता ब्रँड अँबॅसेडर असतील. ऑस्ट्रेलियन सरकारने कोणत्या क्रिकेटपटूचा ऑस्ट्रेलिया भारत संबंध सल्लागार मंडळावर नियुक्ती केली आहे? रिकी पॉन्टिंग, स्टीव्ह वॉ, ॲडम गिलक्रिस्ट, शेन वॉटसन. तर हे पण मी डेली शॉर्ट्स जे आपण रेग्युलर डेली करंट अफेअर्स टॉप 5 टाकतो त्यात कव्हर केलेली न्यूज होती. स्टीव्ह वॉ. भारतीय बंदरे विधेयक 2025 लोकसभेत सादर करण्यात आले. खालीलपैकी कोणते भारतीय बंदर विधेयकचे ध्येय नाही? पहिला, व्यवसाय सुलभता प्रोत्साहन देणे 100% असेल. भारताच्या किनारपट्टीचा इष्टतम वापर आणि सुनिश्चित करणे. प्रमुख बंदराचं खाजगीकरण. बंदरावर सुरक्षा आणि सुरक्षिततेचे व्यवस्थापन सुलभ करणे. तर त्याचं हे आहे की ध्येय नाही विचारलंय. बाकी सगळं तर 100% लॉजिकली पण तुम्ही मारू शकता, पण प्रमुख बंदराचे खाजगीकरण हे काय ध्येय नसतं कधी. चला नेक्स्ट, 2025 मध्ये अम्मान येथे झालेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या कुस्तीपटूने भारताचे पहिले रौप्य पदक जिंकले? मानसी लाथेर, रितिका, मुस्कान या अंतिम. तर योग्य आन्सर आहे रितिका. चला नेक्स्ट प्रश्न, 1 मार्च 2025 रोजी संरक्षण लेखा नियंत्रक म्हणजे कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर मयंक शर्मा, राजीव कुमार गुप्ता, अनिल खन्ना, सुरेश मेहता. तर योग्य उत्तर आहे डॉक्टर मयंक शर्मा. चला नेक्स्ट, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे एपिडेलेक्सिया पॅलेस्ट्रिस आणि एपिडेलेक्सिया पॅलेस्ट्रिस, फॅल्कीफॉर्मिस आणि फॅलेक्ट्रिस शब्द पुढील प्रमाणे आहेत. भारतात उडी मारणाऱ्या कोळ्यांच्या नव्याने सापडलेल्या प्रजाती. पश्चिम घाटात आढळणारे धोक्यात असलेले उभयचर प्राणी. केरळमध्ये सापडलेले प्रागैतिहासिक सरपटणारे प्राण्याचे जीवाश्म अवशेष. प्रतिजैविक गुणधर्म असलेले औषधी वनस्पती. म्हणजे हे दोन सापडलेत, एपिडेलेक्सिया फॅल्सीफॉर्मस आणि एपिडेलेक्सिया पॅलेस्ट्रिस. हे काय आहेत नेमकं? तर न्यूली डिस्कवर्ड स्पीशीज ऑफ जम्पिंग स्पायडर्स इन इंडिया. भारतात उडी मारणाऱ्या कोळ्यांचे नव्याने सापडलेले प्रजाती आहेत. चला नेक्स्ट, प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व प्रदर्शनात महाराष्ट्रातील कोणत्या थीमचे प्रतिनिधित्व केले जाईल? पुस्तकांचे गाव, फुलांचे गाव, मधांचे गाव, महिलांचे सक्षमीकरण. तर यस आहे विलेज ऑफ हनी, मधाचे गाव. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत वयाच्या 60व्या वर्षानंतर किमान मासिक पेन्शन किती मिळते? 3,000, 6,000, 7,000, 9,000. तर योग्य उत्तर आहे 3,000. किमान विचारलंय, किमान 3,000 तर भेटतच. चला नेक्स्ट, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी MWC 2025 मध्ये भारताच्या दूरसंचार परिवर्तनाचे प्रदर्शन केले. MWC 2025 ची थीम काय आहे? दूरसंचार क्षेत्रातील नवोपक्रम, एकत्र या, कनेक्ट व्हा, तयार करा, चांगले भविष्यासाठी तंत्रज्ञान, दूरसंचाराचे भविष्य. तर योग्य उत्तर आहे कॉन्व्हर्ज, कनेक्ट, क्रिएट. एकत्र या, कनेक्ट व्हा, तयार करा. चला नेक्स्ट प्रश्न, डॉक्टर मनसुख मांडविया यांनी डॅश येथील ESIC मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे आरोग्य, आव्हाने आणि निरोगी जीवनशैली या विषयावर चर्चासत्रात भाग घेतला. गुडगाव, हिसार, रेवाडी, फरीदाबाद. तर योग्य उत्तर आहे फरीदाबाद. कोणत्या देशाने जप्त केलेल्या मालमत्तेचा वापर करून धोरणात्मक बिटकॉइन रिझर्व्ह स्थापित केले आहे, ज्यात डिजिटल फॉर्ट नॉक्स मानले जाते? अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, सौदी अरेबिया. तर योग्य उत्तर आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. प्रश्न परत बघून घ्या. विच कंट्री हॅज एस्टॅब्लिश्ड अ स्ट्रॅटेजिक बिटकॉइन रिझर्व्ह म्हणून डिजिटल फॉर्ट नॉक्स म्हणून हे स्थापन केले आहे? तर अमेरिका आहे याचा आन्सर. कोणत्या अंतराळ संस्थेच्या रॉकेटने आपल्या पहिल्या संपूर्ण मोहिमेत फ्रेंच हेरगिरी उपग्रह यशस्वीरित्या तैनात केला? एरोस्पेस, स्ट्रेटिया, एरियन ग्रुप या अविसुद इंजिनिअरिंग. तर एरियन ग्रुप. कोणत्या भारतीय फुटबॉलपटूने वयाच्या 40व्या वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आश्चर्यकारक पुनरागमन केले आहे? फुटबॉल ऍट द एज ऑफ, यस, सरप्राईज रिटर्न केले आहे. ऍट द 40व्या वर्षी रिटर्न आलेले आहेत जॅक्सन सिंग, बायचुंग भुटिया, संदेश जिंगन, सुनील छेत्री. तर ह्याचं योग्य उत्तर आहे सुनील छेत्री. चला नेक्स्ट, शहरी भारतातील श्रम बाजारात सुशिक्षित महिलांचे सहभागी कमी असण्यामागील प्रमुख घटक कोणता आहे? शहरी भागातील रोजगारांचा अभाव, अपुरी शैक्षणिक संधी, डिजिटल कौशल्यांचे अभाव, देखभालीच्या काळजी घेण्याची जबाबदारी आणि लवचिक कामाच्या व्यवस्थेचा अभाव. तर आन्सर आहे केअर गिव्हिंग रिस्पॉन्सिबिलिटीज अँड लॅक ऑफ फ्लेक्झिबल वर्क. देखभालीच्या काळजी घेण्याच्या जबाबदारी आणि लवचिक कामाच्या व्यवस्थेचा अभाव.
चला, कोणत्या ठिकाणी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे नवीन कार्यालय उद्घाटन करण्यात आले? बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर बेंगलोर, खारघर नवी मुंबई, वर्ल्ड ट्रेड सेंटर नवी दिल्ली. तर योग्य आन्सर आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर नवी दिल्ली. चला, नेक्स्ट प्रश्न. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर यांचे हस्ते ग्रीड कॉइन 2025 चे उद्घाटन केले. ग्रीड कॉन 2025 ची थीम काय? स्मार्ट ग्रीडचे भविष्य, ग्रीड रेझिलियन्स नवोपक्रम, शाश्वत भविष्यासाठी अक्षय ऊर्जा, वीज निर्मितीमध्ये डिजिटल परिवर्तन. योग्य उत्तर आहे इनोव्हेशन इन ग्रीड रिसायलेन्स. ग्रीड रेझिलियन्स मध्ये नवोपक्रम. कोणत्या मीडिया ग्रुपने एआय संचलित संगीत कलाकार आयशान आणि रूह चे अनावरण केले आहे? आयशान आणि रूह. इंडिया टुडे ग्रुप, टाइम्स ग्रुप, हिंदुस्तान टाइम्स ग्रुप, द हिंदू ग्रुप. तर योग्य उत्तर आहे इंडिया टुडे ग्रुप. एआय संचलित संगीत कलाकार आहेत आयशान आणि रूह. देशातील पहिले हनी पार्क कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? उत्तराखंड, हरियाणा, महाराष्ट्र, मेघालय. येस, बट ऑब्व्हियसली मेघालय आहे, महाराष्ट्र असणारच आहे. संजय गांधी नॅशनल पार्क येथे पण स्थापन करण्यात येणार आहे. बोरिवली तसेच महाबळेश्वरम मध्ये पण आपलं बघू शकता हनी पार्क डेव्हलप करण्यात येणार आहे. 2025 मध्ये महाराष्ट्र केसरी कोणाला देण्यात आला? महेंद्र गायकवाड, पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षे, सिकंदर शेख. तर योग्य उत्तर आहे पृथ्वीराज मोहोळ याला महाराष्ट्र केसरी देण्यात आलेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरले होते? मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली. तर योग्य उत्तर आहे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. मराठवाडा साहित्य परिषदेला कोणता पुरस्कार मिळाला? मराठवाडा साहित्य परिषदेला कोणता पुरस्कार मिळाला? विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार, मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार, पु ल देशपांडे पुरस्कार. तर योग्य उत्तर आहे मंगेश पाडगावकर मराठी लँग्वेज कन्झर्वेशन अवॉर्ड, मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार. महाराष्ट्रामध्ये 6व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ किती आहे? 6वा वित्त आयोग स्थापन केलेला आहे. मग त्याचा कार्यकाळ 1 एप्रिल 25 ते 2030, 2026 ते 2031, 2025 ते 2030, म्हणजे 1 मार्च. डेट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे परफेक्टली काय काय आहेत. येस, ह्याचं योग्य उत्तर असेल एप्रिल 1, 2026 ते 31 मार्च 2031. नुकतेच निधन झालेले रावसाहेब रंगराव बोराडे हे कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होते? वैद्यकीय, लिटरेचर, पॉलिटिकल लीडरशिप म्हणजे राजकीय नेतृत्व, सामाजिक सुधारणा. तर योग्य उत्तर आहे साहित्य. चला, नेक्स्ट प्रश्न. योग आणि नैसर्गिक उपचार संशोधनासाठी राज्यातील पहिले सरकारी रुग्णालय कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले? जळगाव, बीड, बुलढाणा, नाशिक. तर योग्य उत्तर आहे बुलढाणा. योग आणि नैसर्गिक उपचार. महाराष्ट्राची जान्हवी जाधवने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले? मल्लखांब, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस. तर उत्तर आहे मल्लखांब. देशातील पहिले 3D प्रिंटेड बंगला कोणत्या शहरात बांधण्यात आला? मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे. तर योग्य उत्तर आहे पुणे. देशातील पहिला या लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्या राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे? केरळ, पंजाब, महाराष्ट्र, सिक्कीम. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रियामध्ये यस, महाराष्ट्र. अन्न प्रक्रिया म्हणजे प्राईम मिनिस्टर फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस मध्ये. पुण्यात पहिल्यांदाच कोणत्या भाषेतील साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले? कोकणी, डोंगरी, पाली, सिंधी. तर योग्य उत्तर आहे पाली. आणि व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, मराठी साहित्य संमेलन बघू शकता दिल्लीला झालं, पण पुण्यात काय झालं? पाली साहित्य संमेलन झालं आणि पहिल्यांदा हे आयोजित करण्यात आलं होतं. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण होते? देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, ताराबाई भवाळकर, अजित पवार. तर योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. बट ऑब्व्हियसली दिल्लीला झालं, मग नरेंद्र मोदी हे उद्घाटक होते. मार्च 2025 मध्ये नुकतेच कोणाच्या अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेचे मुख्य कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे? म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनचे. डॉक्टर अभय करंदीकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर के विजय राघवन, डॉक्टर शिवकुमार कल्याण रमन. तर योग्य उत्तर आहे डॉक्टर शिवकुमार कल्याण रमन. चला, नेक्स्ट प्रश्न. 2025च्या महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात कोणत्या संघाने विजय मिळवून 3 हंगामात दुसरा किताब पटकावला आहे? मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स. महिला प्रीमियर लीगची इथं हे आहे, तर मुंबई इंडियन्स याने महिला प्रीमियर लीग दुसऱ्यांदा किताब पटकावला आहे. चला, नेक्स्ट. नुकतेच वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेले पद्मभूषण पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध ऑडिओ कवी आणि माजी नोकरशाह यांचे नाव काय आहे? सीताकांत महापात्रा, जयंत महापात्रा, रमाकांत रथ, मनोज दास. तर योग्य उत्तर आहे रमाकांत रथ.
नेक्स्ट प्रश्न, प्रसिद्ध व्यक्तिमत्व दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील देव मुखर्जी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. देव मुखर्जी यांनी कोणत्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते? खेळ व क्रीडा, राजकारण व प्रशासन, भारतीय सिनेमा, व्यवसाय व उद्योजकता. तर योग्य उत्तर आहे भारतीय सिनेमा. भारतीय नौदलाच्या दुसऱ्या फ्लीट सपोर्ट शिपच्या कील लेईंग समारंभ कुठे पार पडला? कोचिन शिपयार्ड केरळ, मेसर्स एल&टी शिपयार्ड कट्टुपल्ली, माझगाव डॉक शिपयार्ड मुंबई या गार्डन रीच शिपयार्ड कोलकाता. तर योग्य उत्तर आहे मेसर्स एल&टी शिपयार्ड कट्टुपल्ली. नेक्स्ट प्रश्न, दरवर्षी जन औषधी दिवस कधी साजरा केला जातो? 6 मार्च, 7 मार्च, 8 मार्च, 9 मार्च. तर योग्य उत्तर आहे 7 मार्च. जन औषधी 7 मार्च, 8 मार्च महिला दिवस, 14 मार्च वर्ल्ड स्लीप डे. लक्षात ठेवायचं हे सगळं मार्चचे एकदम महत्वपूर्ण दिवस आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? रिचा बागला, अशोक सिन्हा, अतुल पाटणे, वीरेंद्र सिंग. तर योग्य उत्तर आहे अतुल पाटणे. नेक्स्ट, आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे डॅश मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली? 45वे, 48वे, 46वे, 44वे. तर योग्य उत्तर आहे 48वे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली आलोक आराधे. महिला निवडून आलेल्या प्रतिनिधीसाठी पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय? सशक्त महिला अभियान, सशक्त पंचायत नेत्री अभियान, महिला पंचायत नेतृत्व योजना, पंचायत सक्षमीकरण योजना. योग्य उत्तर आहे सशक्त पंचायत नेत्री अभियान. नेक्स्ट प्रश्न, भारतातील कोणते राज्य पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता AI विद्यापीठ स्थापन करणार आहे? केरळ, गोवा, महाराष्ट्र, उत्तराखंड. यस, आन्सर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रानेच हे निर्णय घेतलेले की AI बुद्धिमत्ता विद्यापीठ आपण स्थापन करणार आहोत. जागतिक साहित्य परिषदेत कलारत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? अशोक सराफ, मधु मंगेश कर्णिक, रितेश देशमुख, मृणाल कुलकर्णी. तर योग्य उत्तर आहे रितेश देशमुख. मगाशी बघू शकता अशोक सराफ यांना पद्मश्री भेटलेली जी न्यूज होती, पण इथं काय दिलंय, जागतिक साहित्य परिषदेत कलारत्न अवॉर्ड रितेश देशमुख यांना भेटलेला आहे. राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? देना चौधरी, वायल राजवडे, श्री नंदलाल, दिनेश वाघमारे. तर योग्य उत्तर आहे दिनेश वाघमारे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिले सौर गाव कोणते आहे? व्हेरी इम्पॉर्टंट, फर्स्ट सोलार विलेज. कशेळी, मांगार, पारपोली, मण्याची वाडी. तर योग्य आहे कशेली. माजी क्रिकेट गोलंदाज पीटर लिव्हर यांचे 84व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या देशाचे होते? इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका. तर योग्य